या संतजना प्रेमाने बोलूया. संतजना हो, पवित्र ग्रंथ अवतारवाणीमध्ये बाबा अवतारसिंहजी महाराज देवाबद्दल सांगताना सांगतात की एक नाही दोन नाही चुकला हा सारा संसार, आणि देवाची तर ओळख नाही करती नामाचा उच्चार. या सत्संगजी असं का म्हणावं लागलं बाबाजींना? का सारा संसार देवाची भक्ती करतो आहे, पूजा करतो आहे, पाठ करतो आहे, सगळं काय करतो आहे, परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याच्या नावाने भक्ती चालू आहे, पूजा चालू आहे, कर्मकांड चालू आहे, त्या देवाची ओळख आहे का? म्हणून समयाची सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज आज ओरडून सांगत आहे की त्या खऱ्या देवाची ओळख करून घ्या. एक देव आहे खरा, माया आटेला पसारा, शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा. ह्या निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती करून घ्या आणि मग तुम्हाला जे काय करायचं ते करा. सत्संगजी एकदा शिक्षकांनी आपल्या मुलाला प्रश्न विचारला, विद्यार्थ्यांना, की सांगा देव कुठे असतो? तर संपूर्ण वर्गामधून एकाच विद्यार्थ्याचं बोट वरती दिसलं. सर म्हणाले, शाब्बास, सांग देव कुठे आहे? तर त्याने सांगितलं की सर, देव सगळीकडे आहे, फक्त माणसाच्या डोक्यात नाही. या संतजनाओ, आज संसारामध्ये हीच अवस्था आहे. देव सगळीकडे आहे, परंतु तो फक्त माणसाच्या डोक्यात नाही. संत महात्म्याने म्हटलेले आहे की खुदा व हरगिज खुदा नाही, जो इधर तो है मगर उधर नाही. देव हा एखाद्या विशिष्ट ठिकाणी असू शकत नाही. तो फक्त मंदिरामध्येच नाही, तो फक्त मस्जिदमध्येच नाही, तो फक्त गुरुद्वारामध्ये, तो फक्त चर्चमध्येच नाही, तर देव सगळीकडे समान पसरलेला आहे, परंतु तो संसाराच्या डोक्यात नाही. म्हणून साधू संतांनी सर्वांनी लिहून ठेवलेला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती, चालविषयी हाती धरून या. जेथे जातो तेथे देवा तू माझ्या बरोबरच आहेस. संत एकनाथ महाराज म्हणतात, जिथे जाय तेथे पाहे, सर्व दिशांतून भरला बाह्य, एका जनार्दनी सर्व व्यापक विठ्ठल निश्चयाची. नामदेव महाराजांबद्दल आम्ही ऐकलं. नामदेव महाराज थोर मूर्तिवंत होते, मूर्ती भक्त होते, पांडुरंगाची पूजा करत होते, आणि देव त्यांच्याबरोबर खेळायचा, जेवायचा, नाचायचा. परंतु त्या देवाने, विठ्ठलाने त्यांना सांगितलं की नाम्या तुझ्या प्रेमे मी माया सोंग धरुणी, लटकेची तुझपासी खेळे जाण, जोवर नाही सद्गुरूचे दर्शन, तो मी जैसे स्वप्नीचे दान. माझं खरं स्वरूप तुला जाण्याचं असेल, मी फक्त या 4 भिंतीपुरता सीमित नाही. माझी खरी ओळख तुला करून घ्यायची असेल तर तुला समर्थ सद्गुरूला शरण जावं लागेल. आणि ज्यावेळेस औंढा नागनाथला खेचर स्वामींकडे दिले, त्यावेळेस गेले, आणि त्यावेळेस त्यांना जी गुरुप्रचिती झाली, जो अनुग्रह भेटला, त्यावेळेस सद्गुरूने सांगितलं की सर्व काळी परमात्मा आहे, सर्व देशी भावना आहे, अहर्निशी दृढ धरी, चिंता न करशी नाम्या तेने तरशी जाण, सांगितली लिखून निर्वाणीचे संत समुदाय जमती, जेथे जेथे जाये तेथे तेथे लोटांगणे. आणि मग तेव्हा नामदेव महाराज म्हणायला लागले की एक वेळी नाही पहावा, मग जायचं की भलत्या गावा, 8 वारे वेळोवेळा विठ्ठल आहे जवळा. आज साधू संत ज्यांच्या जीवनामध्ये देव आला, ते सुद्धा हेच ओरडून सांगताय. संत तुकाराम महाराज म्हणतात, का रे दाटून होता वेडे, देव आहे तुम्हा पुढे, नाही पाटपोट यासी पाटपोट, करी त्रिलोक्याचा घोट. त्याला पाठ नाही, पोट नाही, परंतु देव असा आहे की तो त्रिलोक्याचा घोट करतो. देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी, मूर्ती त्रिलोकी संचली दृष्टी, विश्वाची चुकली भाग्य आले, संतजना झाले देवाचे दर्शना, रामदासी योग आला आणि देवदेहीच प्रगटला. तुमच्या आमच्या देहामध्ये देव आहे, परंतु तो दाखवणारा अजून आम्हाला प्राप्त झाला नाही, भेटला नाही, म्हणून देवाबद्दल आम्ही अज्ञानी आहोत. संत चोखोबा म्हणतात, देवा नाही रंग, देवा नाही रूप, देव हा निष्काम सर्वा ठाई, डोळ्यांचा डोळा डोळ्यात घातला, दृष्टी अशी आला द्यांती, चोखा मने माझा संदेह फेटला, देव प्रगटला द्या माझी. की देव चर्मदृष्टीने पाहण्याचा विषय नाही, दिसण्याचा विषय नाही. देवाला पाहण्यासाठी दृष्टी लागती, जी ज्ञानदृष्टी लागती, जे ज्ञान चक्षु लागतात, ते मला माझ्या समर्थ सद्गुरूकडून प्राप्त झाले, आणि मला माझ्या देहामध्येच देवाची प्राप्ती झाली. या सत्संगाची आज समयाची सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज पूर्ण सद्गुरू रूपामध्ये
या भूतलावर विराजमान आहेत. उठा जागेवारी आता, स्मरण करा पंढरी माथा आणि सद्गुरू चरणी ठेवा माथा आणि चुकी व्यथा जन्माच्या प्रेमाने बोलूया धनरंकारजी.